नमस्कार. शिक्षणाच्या वाटा आमच्या या खास कार्यक्रमामध्ये मी वृषाली पाटील तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नेहमीप्रमाणे या भागातही एक नवीन विषय घेऊन आले आहे. आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे तंत्र शिक्षणातील आजची स्थिती आणि त्यासाठी आपल्याबरोबर चर्चा करणार आहेत डॉक्टर अभय वाघ. सर, तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्याआधी मी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर अभय वाघ हे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ याचे संचालक आहेत. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रभर जी डिप्लोमा पद्धती ज्या मंडळाने राबवली त्याचे ते प्रमुख आहेत. 2001 साली डॉक्टर वाघ यांची सहाय्यक संचालक म्हणून MPSC तर्फे नियुक्ती करण्यात आली होती, तर त्याआधी ते प्राचार्य म्हणून कार्यरत होते. गेली 27 वर्ष तंत्रशिक्षण संबंधीच्या सर्व जबाबदाऱ्या सरांनी फार छानरित्या पार पाडल्या आहेत. तसंच सर मंत्रालयात तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. इंडस्ट्रीच्या अपेक्षा, विद्यार्थ्यांची मानसिकता, पालकांच्या इच्छा आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी या सगळ्याचे वास्तव स्वीकारून सर आपल्या जबाबदाऱ्या पार पडत आहेत. तर सरळ आपण आता सरांबरोबर चर्चेला सुरुवात करूया. सर, भारतातील तंत्रशिक्षणाचा आज मोठ्या प्रमाणावर विस्तार होत चाललेला आहे. काय सांगाल याबाबत? भारताच्या उच्च शिक्षणाच्या व्याप्तीबद्दल जर आपण चर्चा करायची म्हटली तर उच्च शिक्षणामध्ये आज भारतामध्ये साधारण 750 विद्यापीठं आहेत. त्यात 47,000च्या वर महाविद्यालय आहेत आणि या महाविद्यालयांमधून साधारण 4 करोड विद्यार्थी ह्याच शिक्षण घेत आहेत. आता या सगळ्यांची आकडेवारी जर आपण बघितली, ही झाली उच्च शिक्षणाची. तसंच मी तंत्र शिक्षणाची आकडेवारी आपल्याला सांगितली तर त्याची व्याप्ती अशी पसरलेली आहे की साधारण स्वातंत्र्याच्या पूर्वी आपल्याकडे, म्हणजे आपण रेफरन्स घेतला 1947चा, तर त्यावेळेला आपल्याकडे तंत्र शिक्षणामध्ये साधारण फक्त 100च्या आसपास कॉलेजेस होती. त्या कॉलेजेसमधून हार्डली 10,000 विद्यार्थी तंत्रशिक्षण घेऊ शकत होते. पण आज ती संख्या जवळपास 15,000 कॉलेजेस एवढी झालेली आहे आणि त्यातनं जवळपास 40 लाख विद्यार्थी तंत्रशिक्षणाचं शिक्षण घेत आहेत. आता या सगळ्या आकडेवारीकडे बघता आज आपल्याला असं निदर्शनास येतं आहे की आपल्या भारताचा जो GER आहे, ज्याला आपण म्हणतोय ग्रॉस एनरोलमेंट रेशो, हा 23.6 एवढा % झालेला आहे. म्हणजे आज सगळी आकडेवारी जगाच्या तुलनेत आपण जर बघितली तर अमेरिका, मग चायना आणि त्यानंतर खालोखाल भारताचा 3ऱ्या नंबरवर आपला आज उल्लेख केला जातो. अशी ही 3rd लार्जेस्ट एज्युकेशन सिस्टीम आपण त्याला म्हणता येईल. ही झाली भारताबाबतीतली आकडेवारी. आपण जर महाराष्ट्राच्या बाबतीत आकडेवारी काढायचा प्रयत्न केला तर साधारणतः आपल्या लोकसंख्येच्या 10%, आपण ज्याला पर से 10% म्हणूया, त्या अनुषंगाने जर आपण कॅल्क्युलेट केले तर आपल्याकडे 15,000च्या आसपास जी कॉलेजेस होती त्यातली 1,500 कॉलेजेस एकट्या महाराष्ट्रात आहेत आणि त्यातनं आज 4 लाख विद्यार्थी तंत्रशिक्षण घेत आहेत. या आकडेवारीचा आणखी आपण विगतवारी जर करायची ठरवली तर 1500 इन्स्टिट्यूशन्समध्ये साधारण 365 आज आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. नंतर 400च्या आसपास आपल्याकडे फार्मसी इन्स्टिट्यूट्स आहेत. 500च्या आसपास आपल्याकडे अंदाजे पॉलिटेक्निक्स महाराष्ट्रामध्ये आहेत. MBA कॉलेजेस 350 आहेत. MCA कॉलेजेस आहेत. तर ही सगळी तंत्रशिक्षणाची कॉलेजेस, 1,500 कॉलेजेस आज महाराष्ट्रात आहेत. आणि यांना जर आपण मॅपिंग करायचं जरी ठरवलं तर महाराष्ट्रात आज अंदाजे, म्हणजे आज महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये 358 तालुके आहेत. तर या 1,500 कॉलेजेसचं मॅपिंग जरी करायचं म्हटलं तरी प्रत्येक तालुक्याला एक आज पॉलिटेक्निक आहे आणि जवळपास एखादं इंजिनिअरिंग कॉलेज किंवा जवळपास एखादी फार्मसी इन्स्टिट्यूट ही अशी उपलब्ध आहे. जेणेकरून तंत्रशिक्षणाचं जाळं हे आज महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेलं आहे. जेणेकरून महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेला सुद्धा तंत्रशिक्षणाचं ज्ञान मिळावं म्हणून आपण जो 12व्या पंचवार्षिकमध्ये आपला जो एक्सपान्शन नावाचा जो कॉलम होता त्यात आपण पूर्णपणे टार्गेट त्याचं पूर्ण केल्याचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतं. खरंच सर, शालेय शिक्षणापासून जर तंत्रशिक्षण सक्तीचं केलं तर त्याचा कार्यक्षमतेवर काही फरक पडेल का? हो, अतिशय उत्कृष्ट प्रश्न म्हणता येईल याला. कारण आज काय झालं आहे की शाळेमध्ये तंत्रशिक्षण आपण जर सुरू केलं, खरं तर
इकॉनॉमीला स्ट्रेंथन करण्याच्या दृष्टीने आज आपल्याला स्किल्ड मॅनपॉवरची गरज देशाला आहे. आणि या स्किल्ड मॅनपॉवर तयार करण्याच्या दृष्टीने आपण एक मिशन तयार केलेलं आहे आणि त्या मिशनचं नाव आहे स्किल डेव्हलपमेंट मिशन. हे मिशन मी आपल्याला थोडक्यात सांगतो. ॲक्च्युली 2012पासून ते 2022पर्यंत या 10 वर्षाच्या कालखंडात आपल्याला साधारण 50 करोड विद्यार्थ्यांना स्किल एम्बाईब करायचं आहे, म्हणजे कौशल्य त्यांना त्यांच्या अंगात आणायचं आहे. आणि हे आणण्यासाठी आपण जर महाराष्ट्राचा 10 वर्षाचा वाटा जर बघितला, परत आपण त्या लोकसंख्येच्या तुलनेने 10% आपण जर कॅल्क्युलेट केला तर साधारण ते परत 5 करोड विद्यार्थी आपल्याला या येत्या 10 वर्षामध्ये म्हणजे 2022पर्यंत आपल्याला ट्रेन करायचे, स्किल एम्बाईब करायचे असं म्हणूया आपण त्याला. आणि हे करत असताना एका वर्षाचा वाटा मग 50 लाख येतो. आता जर ओव्हरऑल आपल्या महाराष्ट्रात आज 13 विद्यापीठं आहेत, सगळी विद्यापीठं धरली तरी, सगळ्या तंत्रशिक्षण संस्था, सगळी विद्यापीठं, सगळे ITIs जरी धरले तरी तंत्रशिक्षणाची आजची जी संख्या आहे ती आपण 20-22 लाखाच्या वर नाही आहे. आणि हा 50 लाखाचा जर टार्गेट आपल्याला अचीव करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला याला मिशन मोडनेच ऑपरेट करावं लागेल. आणि म्हणून आदरणीय मोदीजींनी आज आपल्याला एक या स्किल डेव्हलपमेंट मिशनमध्ये एक मिनिस्ट्री स्थापन करून दिलेली आहे. त्या मिनिस्ट्रीचं नाव आहे स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप मिनिस्ट्री. असं एक सेपरेट विभाग असा स्थापन झालेला आहे. त्याच अनुषंगाने राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एक स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रेनरशिप नावाची एक मिनिस्ट्री स्थापन केलेली आहे. यांना सेपरेट पोर्टफोलिओ म्हणून असाइन करण्यात आलेले आहेत. आणि या पोर्टफोलिओजद्वारे हे स्किल डेव्हलपमेंट मिशन पुढे नेण्याची पूर्ण प्रक्रिया आता शासन स्तरावर सुरू आहे. केंद्राच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या मिनिस्ट्रीच्या अखत्यारीत त्यांनी NSDC म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं एक महामंडळ स्थापन केलेलं आहे. त्या महामंडळात जे भागभांडवल आहे ते भागभांडवल हे इंडस्ट्रीकडनं एकत्रित करण्यात आलेलं आहे आणि काही शासनाचा स्टेक असं हे महामंडळ तयार करण्यात आलेलं आहे, जेणेकरून स्किल देताना इंडस्ट्रीची इन्व्हॉल्वमेंट त्यात असली पाहिजे. आणि या महामंडळाच्या अखत्यारीत मग त्यांनी सेक्टर स्किल काउन्सिल स्थापन केलेलं आहे. त्याला आपण SSC म्हणतो. आणि या सेक्टर स्किल काउन्सिल्सद्वारे आपण विद्यार्थ्यांना स्किलिंगची काम करून घेणार आहोत. त्या सेक्टर स्किल्स काउन्सिलनी आज जवळपास 33 सेक्टर स्किल्स काउन्सिल आज आपल्यासमोर आहेत. जवळपास अजून एक 5 ते 10 सेक्टर स्किल्स काउन्सिल अजून येऊ घातलेले आहेत शासनापुढे. आणि या काउन्सिलच्या माध्यमातून राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये असणारी जी काही यंत्रणा आहे त्याचं स्किल गॅप ॲनालिसिस करून आपल्याला पूर्णपणे या मुलांना स्किल करण्याच्या दृष्टीने एक प्रक्रिया आपण ताब्यात घेतलेली आहे. आणि त्यासाठी एक NSQF म्हणजे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क तयार करण्यात आलं आहे, जिथं 9वीच्या मुलाला आपण लेव्हल 1, 10वीच्या मुलाला लेव्हल 2 असं आपण अगदी PhD म्हणजे 3ऱ्या लेव्हलला तो आला आणि जर 5व्या लेव्हलला तो गेला तर त्याला डिप्लोमा मिळणार आहे, तो 7व्या लेव्हलला गेला तर त्याला डिग्री मिळणार आहे आणि तो 10व्या लेव्हलला गेला तर त्याला PhD सुद्धा मिळणार आहे. असं हे पूर्णपणे नेटवर्क आज आपल्यासमोर उपलब्ध आहे आणि त्या फ्रेमवर्कखाली आपण पूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला स्किल करण्याची आपली इच्छा आहे. नक्कीच सर, आपली ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे, पण शिक्षणाच्या वाटामध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर शिक्षणाच्या वाटामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करत आहोत तंत्र शिक्षणातील आजची स्थिती आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर अभय वाघ. सर, आपण इन जनरल बघतो की डिग्री ज्यांच्याकडे असते त्या इंजिनियर्सपेक्षा डिप्लोमा इंजिनियर्सला जास्त व्हॅल्यू आहे. आज काय कारण असू शकतं याचं? हो, म्हणजे समाजामध्ये किंवा आपण इंडस्ट्रीमध्ये जर गेलात तर हे तुम्हाला जाणून येईल की इंडस्ट्रीच्या कुठच्याही लोकांना तुम्ही विचारलं तर ते हे अगदी सुलभपणे बोलून जातात की आम्हाला डिप्लोमा इंजिनियर्स जास्त प्रेफरेबल असतात. त्याचं कारण मुळात असं आहे की आमचा जो करिक्युला आम्ही बनवतो म्हणजे हे सगळे डिप्लोमा जे आहेत हे MSBT म्हणजे महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत येतात. या
बोर्डाला शासनाने ऑटोनॉमी दिलेली आहे, स्वायत्तता आहे. आणि म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या आणि संस्थेच्या ॲफिलिएशनपासून, विद्यार्थ्यांच्या एनरोलमेंटपासून तर विद्यार्थ्यांच्या रिझल्ट्सपर्यंतची सगळ्या टीचिंग लर्निंग प्रोसेसेस MSBT हँडल करत असतं. आणि या मंडळामध्ये आम्ही जो करिक्युला म्हणजे आपण ज्याला म्हणूया अभ्यासक्रम जो तयार केलेला आहे तो 50% थिओरी आणि 50% प्रॅक्टिकल असा हा गुड ब्लेंड आपण म्हणूया असा आपण बनवलेला आहे. जेणेकरून आमचा जो प्रॉडक्ट आहे म्हणजे जो डिप्लोमा इंजिनियर बाहेर पडणार आहे आमच्या संस्थेमधून तो मार्केटमध्ये आल्यानंतर इंडस्ट्रीला हवा तसा इंजिनियर असावा या दृष्टीने तो प्रॅक्टिकल ओरिएंटेड असावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून कदाचित या करिक्युलामधून आपल्याला असं दिसेल की इंडस्ट्रीमध्ये किंवा समाजामध्ये असं नेहमी बोललं जातं की पदविका म्हणजे डिप्लोमाधारक आम्हाला हवे आहेत. त्यात आणखी पुढे जाऊन आम्ही काही ॲडिशन्स केलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो 2017 जूनपासून आम्ही आमच्या मंडळामार्फत एक पदविका संस्थांना म्हणजे पॉलिटेक्निक्सला आता एक नवीन करिक्युला देण्याचं योजलेलं आहे. त्या योजनेचं नाव आहे आय स्कीम म्हणजे इंडस्ट्री स्कीम असं थोडंसं आम्ही त्याला म्हणणार आहोत. इंडस्ट्री फ्रेंडली स्कीम असं म्हणूया हवं तर आपण त्याला. कारण आज इंडस्ट्रीला हवं असणारं मनुष्यबळ जर आपण त्यांना देऊ शकलो तरच लोकांना आणि समाजाला पर्यायाने विद्यार्थ्यांना एम्प्लॉयबिलिटी होणार आहे. आणि म्हणून आम्ही असा करिक्युला बनवण्याचं ठरवलेलं आहे की एक ट्रायो आम्ही बनवलेला आहे. त्यात एक NITTR नावाची एक इन्स्टिट्यूट आहे केंद्र सरकारची, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टीचर्स ट्रेनिंग्स. त्या इन्स्टिट्यूटला आम्ही केंद्रभागी ठेवलेलं आहे. त्या संस्थेकडनं आम्ही आमचा करिक्युलाचं फ्रेमवर्क बनवून घेत आहोत. आणि ट्रायोच्या 2 कॉर्नर्सला एकीकडे आम्ही इंडस्ट्री ठेवलेली आहे आणि दुसऱ्या कॉर्नरला स्वतः मंडळातल्या चांगल्या कॉलेजेसमधल्या त्या ब्रांचेसच्या कोर फॅकल्टीजला आम्ही सिलेक्ट केलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 50 फॅकल्टी मेंबर्स आम्ही घेतलेले आहेत जे इंडस्ट्रीमधले आहेत. म्हणजे त्यात मग अगदी टाटा मोटर्स असतील, महिंद्रा अँड महिंद्रा असतील, सिमेन्स असेल, क्रॉम्प्टन ग्रीव्ज असतील, अशा 50 छोट्या मोठ्या इंडस्ट्रीजची आम्ही 50 लोकं घेतलेली आहेत. त्यातले तज्ज्ञ लोकं घेतलेली आहेत. आमच्या कोर फॅकल्टी म्हणजे जे टीचर्स आहेत ते घेतलेले आहेत आणि NITTRचं फ्रेमवर्क. अशा या ट्रायोने आम्ही एक नवीन असा अभ्यासक्रम आता 2017 पासून पॉलिटेक्निक्सकरता राबवू घातलेला आहे. त्यात मला अशी खात्री आहे की हा जो अभ्यासक्रम असेल हा इंडस्ट्रीने स्वतः बनवलेला अभ्यासक्रम असल्यामुळे त्यातनं बाहेर पडणारा आमचा पदविकाधारक जो इंजिनियर असेल म्हणजे डिप्लोमा इंजिनियर असेल तो एम्प्लॉयबल ठरणार आहे. आणि यात आणखी एक खूबी आमची अशी असणार आहे की आम्ही प्रत्येक मुलाला त्याच्या सेमिस्टर 3 नंतर आणि सेमिस्टर 4 नंतर त्याने इंडस्ट्रीमध्ये जाऊन एक इनप्लांट ट्रेनिंग कंप्लीट करायचं आहे. म्हणजे तुम्ही डॉक्टर्सच्या बाबतीत आपण ऐकलेलं असतं की ते इंटर्नी म्हणून काम करतात. तसं आमच्याकडे सुद्धा आता आम्ही कंपल्सरी विद्यार्थ्यांना त्यांच्या विंटर आणि समर ब्रेक्समध्ये त्यांनी इंडस्ट्रीमध्ये जाऊन ॲक्च्युअल ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने इनप्लांट ट्रेनिंग करायचं आहे. आणि हे केल्यामुळे मुलाला ॲक्च्युअली इंडस्ट्रीजच्या प्रोसेसेस कळणार आहेत. इंडस्ट्रीचं नॉलेज ॲक्च्युअल्स त्याला मिळेल आणि तो जास्त हँड्स ऑन स्किल एक्सपिरियन्स घेऊ शकेल असा त्यामागचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर आम्ही असं पण बघितलेलं आहे की या मुलांना त्यांच्या सेकंड इयर नंतर आणि थर्ड इयर नंतर काही मिनी प्रोजेक्ट्स आणि काही मेगा प्रोजेक्ट्स मेजर प्रोजेक्ट्स आपण म्हणूया ते त्यांच्याकडनं करून घेतले जाणार आहेत. हे प्रोजेक्टसुद्धा त्यांनी इंडस्ट्रीच्या सल्ल्याने करायचे आहेत. म्हणजे की इंडस्ट्रीला आज काय निकड आहे त्या अनुषंगाने मुलंसुद्धा ओरिएंट करण्याच्या दृष्टीने असे आम्ही प्रोजेक्ट्स त्यांच्याकडनं करून घेणार आहोत. त्याला आम्ही क्रेडिट्स ठेवणार आहोत म्हणजे मार्क्स दिले जातील जेणेकरून विद्यार्थीसुद्धा ते अतिशय सिरियसली कंडक्ट करतील. आणि या उपरसुद्धा फॅकल्टी जी आहे म्हणजे या सगळ्यांची कोर फॅकल्टी जी शिकवते या विद्यार्थ्यांना त्यांनासुद्धा आम्ही आता सध्या सगळ्या राज्यभरातल्या चांगल्या इंडस्ट्रीजमध्ये आम्ही त्यांना ट्रेनिंगसाठी पाठवत असतो. जेणेकरून त्याच्या कोर सेक्टरचं नॉलेज जर त्यांना अधिक खरं मिळालं तर ते नॉलेज घेऊन ते विद्यार्थ्यांना मग ते पर्कोलेट करू शकतील ही त्याच्यामागची आयडिया आहे. तर असा हा फुल फ्लेश्ड असा करिक्युला पुढच्या 2017 पासून
मंडळाने कार्यान्वित करायचं ठरवलेलं आहे आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये आमची सुरुवात झालेली आहे आणि ती पूर्ण प्रक्रिया दिवाळीपर्यंत आम्ही कंप्लीट करणार आहोत, जेणेकरून हा करिक्युला तयार झाल्यानंतर आम्ही इंडस्ट्रीजचे आणि सगळ्या लोकांसमोर हा करिक्युला ओपन करणार आहोत आणि मग मी म्हणू शकेल की आपले महाराष्ट्रातले सगळे पॉलिटेक्निक्सचे जे स्टुडंट्स असतील ते स्टुडंट खऱ्या अर्थानं एम्प्लॉयबल ठरतील. नक्कीच सर, मला अजूनही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, पण शिक्षणाच्या वाटामध्ये आता वेळ झाली. एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही. ब्रेकनंतर शिक्षणाच्या वाटामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर, देशाच्या अर्थव्यवस्थेवर या बदलत्या तंत्रज्ञानाचा कसा परिणाम होतो? हो, आपण जर स्वातंत्र्याच्या पूर्वी म्हणजे काही शतकांचा जर विचार केला तर त्यावेळेला इकॉनॉमीच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर एखाद्या देशाची बलाढ्य असण्याची जी संकल्पना असायची तर तो देश त्या वॉरफ्रंट्सवर कसा काम करतो त्या दृष्टीने एखादा देश बलाढ्य किंवा समृद्ध किंवा मोठा देश असं आपण म्हणायचो. परंतु आज ही संकल्पना तशी राहिलेली नाही आहे. 20व्या शतकात येत असताना आज त्या देशाची इकॉनॉमी चांगली, इकॉनॉमिक फ्रंट्सवर जो देश चांगलं काम करतोय, ज्याचा GDP चांगला आहे, असा देश आपण म्हणूया की आज डेव्हलपिंग कंट्री म्हणून पुढे येतोय. या इकॉनॉमीच्या पार्श्वभूमीवर जर आपण भारताचा विचार केला तर भारताची जी इकॉनॉमी आहे ती साधारण 3 सेक्टर्समधून आपल्याला GDP कॉन्ट्रीब्यूट करतो. एक आहे की ॲग्रिकल्चर सेक्टर, दुसरा आहे जो सर्व्हिस सेक्टर आहे आणि तिसरा सेक्टर आहे तो इंडस्ट्रियल सेक्टर आहे. आता पहिल्या सेक्टरच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की ॲग्रिकल्चर सेक्टर दिवसेंदिवस विकन होत चाललेलं आहे, कमी होत चाललेलं आहे. त्यातनं येणारा GDP, कारण रेन्स आणि त्याच्या असणाऱ्या आतापर्यंतचे जे स्टॅटिस्टिक्स आहे त्यामधून आज GDP जो जनरेट होतोय तो कमी होत चाललेला आहे. मग हे आपण चांगल्या रीतीनं ट्रान्सफॉर्म केलं आपल्या कंट्रीत आणि त्याच्यासाठी आपण सर्व्हिस सेक्टर आपला फार स्ट्रॉंग केला आणि त्या माध्यमातनं आपण आपली जी सस्टेनेबिलिटी ऑफ इकॉनॉमी म्हणूया ती आपण मेंटेन केली. पण आपला जो तिसरा सेक्टर आहे तो सेक्टर आहे इंडस्ट्रियल सेक्टर. त्याला अजून खरंच स्ट्रेंथन करण्याची गरज आहे आणि तो स्ट्रेंथन करण्यासाठी आज मी तुम्हाला एक सांगू शकतो की आपल्याकडे जेव्हा मल्टीनॅशनल कंपनी जेव्हा भारतामध्ये आल्या, आपल्याकडे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन अशी एक पॉलिसी सेंट्रल गव्हर्नमेंटने राबवली होती. त्याखाली लिबरलायझेशन जे झालं त्यात बाहेरच्या इंडस्ट्री भारतामध्ये आल्या आणि त्यांनी स्वतःचे त्यांचे प्लांट्स इरेक्ट केले. ते करत असताना मात्र त्यांची टेक्नॉलॉजी त्यांनी वापरली. आपल्याला मनुष्यबळ पुरवण्याचा जो वाटा हवा होता तो आपण त्यांना पुरवला, जेणेकरून आपलं सर्व्हिस सेक्टर आपण स्ट्रॉंग केलं. पण आजही आपण त्यांच्या टेक्नॉलॉजीने काम करतोय आणि म्हणून आज आपल्याकडे टेक्नॉलॉजीची कमतरता जाणवते आणि एका रात्रीतनं आपल्याकडे टेक्नॉलॉजी येऊ शकत नाही. म्हणून परत तंत्रशिक्षण संस्थांकडेच हे बोट जातं की तिथून हे जनरेट होऊ शकते आणि ते करण्यासाठी आपले आज प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की ही गोष्ट इकॉनॉमीशी कशी निगडीत आहे. आज इंडस्ट्रियल सेक्टरला स्ट्रेंथन करायचं असेल तर आपण आता जसं म्हटलं की ती इकॉनॉमी जर स्ट्रॉंग करायची आहे या सेक्टरची तर आपल्याला त्यात या थर्ड सेक्टरचा म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टरला स्ट्रेंथन करावं लागेल. ते करण्यासाठी आपण टेक्नॉलॉजीची मदत घेणार आहोत. आता टेक्नॉलॉजी आपल्याला स्ट्रेंथन करायची असेल तर या संस्थांची मदत घेणार. म्हणजे हे असं गुंफलेलं एक सर्कल तयार झालेलं आहे. आपण छोटं एक्झाम्पल घेऊया. एक मोबाईल जरी आज आपण म्हटला, आज महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये 90% जे मोबाईल्स येतात ते मोबाईल्स आपल्याकडे इम्पोर्टेड येतात. म्हणजे भारताची जी करन्सी आहे ती आपल्याला या प्रॉडक्ट्स विकत घेण्यासाठी, ती टेक्नॉलॉजी विकत घेण्यासाठी आपल्याला दुसऱ्या देशांना द्यावी लागते. पर्यायानं आपली इकॉनॉमी तशी स्ट्रॉंग राहू शकत नाही आणि म्हणून जर आपण आपल्या संस्थांनी, आपल्या विद्यार्थ्यांनी जर टेक्नॉलॉजी तयार केली तर पुढे इंडस्ट्रियल सेक्टर आपलं स्ट्रॉंग होऊ शकेल आणि जर इंडस्ट्रियल सेक्टर चांगलं झालं तर पर्यायानं आपली इकॉनॉमी चांगली होईल आणि आपला GDP वाढेल. सर, आजही आपण बघतो की बहुतेक निर्णय पालक घेतात, त्यामुळे भरपूर घरात समस्या असतात. त्यामुळे तुमच्या मते निर्णय क्षमता कशी असली पाहिजे? हो, आज हे खरंच घराघरात असं चित्र दिसून येतं.
खरं तर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी, त्यांच्या घरात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक सुसंवाद असणं एकतर गरजेचं आहे. नक्कीच. दुसरं, विद्यार्थ्यांचा आज ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेतली पाहिजे असं मी पालकांना आवर्जून सांगेन. त्यांनी त्या विद्यार्थ्याचा कल कुठच्या बाजूला आहे हे आपल्या पालकांना कळू शकेल आणि मग त्या ब्रांचमध्ये त्या विद्यार्थ्याला पुढे आपल्याला शिक्षण देण्याच्या दृष्टीने एक चांगलं पाऊल पुढे टाकता येईल. त्याचबरोबर पालकांनी अजून असंही बघितलं पाहिजे, मला असं वाटतं, की आजच्या इकॉनॉमीच्या त्या ब्रांचमध्ये असलेल्या संधी काय अवेलेबल आहेत आणि त्याचबरोबर राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या कुठल्या कुठल्या पॉलिसीज आपल्याकडे उपलब्ध आहेत, जेणेकरून ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे मुलाचा कल, या पॉलिसीज आणि इकॉनॉमी या तिघांच्या साह्यानं मुलाचं करिअर घडवण्याच्या दृष्टीने पालकांना मदत होऊ शकेल. नक्कीच सर, तंत्र शिक्षणाबद्दल तुम्ही आज एवढी चांगली माहिती आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना सांगितलीत. तुम्ही इथे आलात, एवढी माहिती दिलीत आम्हाला, त्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद आपले सुद्धा. शिक्षणाच्या आटामध्ये आता वेळ झाले इथेच थांबण्याची, पण पुन्हा भेटूया नवीन विषय व नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत नमस्कार.